निवडणूक आयोगाने तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। देशभरामध्ये एकूण तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडत आहे। या ठिकाणी नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। अमित शहा यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। तर इथे दृश्य आपण पाहतोय अहमदाबादमधली आणि तिथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबादमधल्या मतदान केंद्रावर आता दाखल झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी आज मतदान पार पडत आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता अहमदाबादमध्ये दाखल झाले। अहमदाबादच्या राणीप या ठिकाणी आता त्यांनी मतदान केलेलं आहे। अमित शहा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलंय। आज अमित शहा, मनसुख मांडवीय, SP सिंग बघेल, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे, श्रीपाद नाईक, प्रल्हाद जोशी अशा बड्या आसामींचं भवितव्य EVM मध्ये बंद होतंय। अमित शहा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। ही थेट दृश्य अहमदाबादमधली। मोदी आता मतदानासाठी अहमदाबादमध्ये दाखल झालेत। त्यावेळेला अमित शहानी त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। भगवा जॅकेट जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेलं आहे। तर पंतप्रधान मोदी हे अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी आज मतदान पार पडतंय आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी हे देखील पोहोचले। तर गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी आता हे मतदान होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदानासाठी दाखल झालेत। अमित शहा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे मतदान करतील। अमित शहानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। पंतप्रधान मोदी हे अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पंतप्रधान मोदी हे अमित शहा यांच्यासाठी मतदान आज करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्यासाठी आज मतदान होत आहे आणि नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये पोहोचले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये आता पोहोचलेले आहेत। अमित शहा यांच्यासाठी ते मतदान करणार आहेत। रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी आपण पाहतो की भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले असून त्यांच्या हातामध्ये कमळ देखील आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भगव्या रंगाचं हे जॅकेट परिधान केलेलं आहे आणि आता ते मतदान केंद्रावर या ठिकाणी पोहोचत आहेत। मतदान केंद्राच्या आधीच बराचसा आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले आणि त्यानंतर अमित शहाने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आणि त्यानंतर पायी चालतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मतदान केंद्रापर्यंत पोहोचतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय अहमदाबादमधली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आले। जवळपास 5 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले। गुजरातमधल्या 25ही जागा भाजपलाच मिळतील असा विश्वास या ठिकाणी अमित शहानी व्यक्त केला होता। मोठ्या लीडनं आपण या ठिकाणी निवडून येऊ असं अमित शहानी म्हटलंय। असलेल्या नागरिकांना इथे अभिवादन देखील केलेलं आहे। संवाद साधलेला आहे त्यांनी या कार्यकर्त्यांशी। इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी हे रस्त्यावर दुतर्फा उभे असलेल्या लोकांना ऑटोग्राफ देखील देत आहेत। मात्र आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी आज गांधीनगरमध्ये मतदान पार पडत आहे। गांधीनगरमधून सोनल पटेल विरुद्ध अमित शहा अशी जोरदार फाईट या ठिकाणी रंगते आणि अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी अमित शहा हे या ठिकाणी पोहोचले। आणि अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचल्यानंतर एक प्रकारे
भाजपचा हा रोड शोच म्हणावा लागेल, कारण रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आज तिसऱ्या टप्प्यासाठी एकूण 93 जागांसाठी देशभरामध्ये मतदान पार पडत आहे। गांधीनगरमध्ये अमित शहा यांच्यासाठी देखील आज मतदान होणार आहे आणि अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी दाखल झाल्यानंतर अमित शहा यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद त्यांनी या ठिकाणी साधलेला आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। गुजरातमध्ये 25 लोकसभेच्या जागा आहेत आणि 25ही जागा नेहमीप्रमाणे भाजपला मिळतील असा दावा या ठिकाणी अमित शहा यांनी केलेला आहे। गुजरातमधली एक जागा तशी बिनविरोध झालेली आहे। एक्साइटमेंट भरपूर आहे।